महर्षी चित्रपट संस्था आयोजित महर्षी लघुपट महोत्सव 2024 तर पारितोषिक वितरण समारंभ वर्ष 8वे परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेहरू गार्डन शेजारी टिळक पथ नाशिक इथं दिमाखात संपन्न झाला। यावेळी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। कलाकारांनी भारतीय सांस्कृतिक नृत्य केलं। या प्रसंगी 3 लघुपट चित्रपटांना पारितोषिके देण्यात आली। यामध्ये प्रथम पारितोषिक दुसरा बचपन, द्वितीय पारितोषिक प्रपोजर आणि तृतीय पारितोषिक पाणी वाचवा या लघुपटांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। हेलो। अरे अनीता। हाँ। अरे यहाँ बहुत बड़ी गड़बड़ हो गई। क्या हुआ? अरे पापा गाड़ी में से पता नहीं उठकर कहाँ चले गए। अरे आपने गाड़ी लॉक नहीं की थी क्या? अरे तुम्हारे गुलाब जामुन के चक्कर में मैं लॉक करना भूल गया। अरे पापा पापा कहाँ चले गए थे? कब से ढूंढ रहा हूँ मैं आपको। ये आपके पापा हैं क्या? जी हाँ। क्या हुआ इनको? इनको अल्जाइमर की बीमारी है। अल्जाइमर? इससे इनकी याददाश्त चली गई है। ओह। और ये बोल भी नहीं सकते। तो इनकी वजह से तो आपको काफ़ी प्रॉब्लम फेस करनी पड़ती होगी। हाँ वो तो है, बट आफ्टर ऑल ही इज माय फादर। 8व्या महर्षी लघुपट महोत्सव 2024च्या भव्य दिव्य कार्यक्रमास निशिकांत पगारे अध्यक्ष, सोमनाथ मुठा मार्गदर्शक, दिनकर पांडे मार्गदर्शक, सुनील परदेशी मार्गदर्शक, योगेश बर्वे मार्गदर्शक, ॲडव्होकेट अमोल घुगे सचिव, चंद्रकिरण सोनवणे, सुनील मेंढेकर यांच्यासह किरण भालेराव, अभिनेता गणेश सरकटे, अभिनेता श्वेता भामरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक ट्रस्टच्या श्रद्धाताई दुसाने यांच्यासह शिवसेनेचे राघवेंद्र टिळे, अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर कलावंत आणि कलाप्रेमी प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे। आपण सर्वजण मला जाणता। आज नाशिकमध्ये महर्षी फिल्म फेस्टिवल संस्था अतिशय उत्तम अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी करते आणि त्याचा बोलबाला सगळीकडे आहे, यात शंकाच नाही। पण आज खरं तर या संस्थेमध्ये येऊन मला काम बघण्याची संधी मिळाली, त्याला कारण माझी ही धर्मपत्नी सौभाग्यवती मोहिनी भगरे ही त्याला कारण झाली। तिने खास करून मला निमंत्रित केलं की आपण इथे एकदा या आणि खरोखर बघा काय चाललंय। संत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की 4ही वेद एका नाट्यामध्ये किंवा अभिनयामध्ये येतात। ऋग्वेद जे आहे ते एखाद्या नाटकाची किंवा पिक्चरची जी संहिता असते ते म्हणजे ऋग्वेद आहे। सामवेद म्हणजे त्याच्यातले गायन आहे। यजुर्वेद म्हणजे त्याच्यातलं अभिनय आहे आणि अथर्ववेद म्हणजे त्याचं नेपथ्य आहे। अशा पद्धतीने 4ही वेदांचं एकत्रीकरण या नाट्य किंवा चित्रपटामध्ये असतं आणि इतकं सुंदर सादरीकरण बालकांपासून आबाल वृद्धांपर्यंत या ठिकाणी मी पाहिलं की छोट्या छोट्या ज्या फिल्म्स आम्ही इथे बघितल्या, ज्या सगळ्या पुरस्कार प्राप्त आम्ही बघितल्या, पण अतिशय मनापासून झोकून देऊन त्या मंडळींनी काम केलेलं आहे। खरं तर मी असं मानतो की लहानपणीच बालकांच्या आवड निवड खरं तर माता पित्यांना समजल्या पाहिजे। प्रत्येकांनाच अभ्यासामध्येच रस असला पाहिजे असं काही जरुरीचं नाही आणि म्हणून कलेमध्ये देखील आवड असली पाहिजे आणि त्या कलेच्या माध्यमातून त्यांना वाव देणारी जर एक उत्तम संस्था कोणती असेल तर मला असं वाटतं की ही महर्षी फिल्म फेस्टिवल संस्था आहे। आदरणीय पगारे सर त्याचे सर्व आहेत, त्यांना साथ देणारी खूप ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत आणि त्या माध्यमातून काम जे आहे ते उत्तरोत्तर वाढत चाललंय। हे 8वं वर्ष आहे। नमस्कार, मी श्रद्धा दुसाने कोतवाल,
शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि कपालेश्वर विश्वस्त। आज महर्षी शिक्षण संस्था ही नाशिकमध्ये गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे। ती संस्था अतिशय सुंदर काम करते आहे। अतिशय ज्या लहान मुलांमध्ये कलागुण आहेत त्यांना वाव देते आहे, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये अशा ही संस्था त्या मुलांना अतिशय उत्कृष्ट प्रतीने प्रतिसाद देऊन त्यांना पुढे आणते आणि त्यांना पारितोषिक देते। म्हणजे मुलांचा कल कुठे आहे हे ओळखला जातोय आणि मुलं पण उत्साही होऊन अति जोराने काम करायला लागले आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला लागलेले आहेत। तर अशा ह्या संस्थेला गेल्या 8 वर्षापासून तर ती मुलांपर्यंत शिक्षकांपर्यंत तर कार्यरत आहेच आणि त्याचे मेन जे पडद्यामागचे जे खरे कलाकार आपण म्हणतो ही संस्था जे चालवतात ते आहेत शशिकांत पगारे दादा, सोमनाथ मुठाळ दादा, ॲडव्होकेट अमोल घुगे दादा, योगेश बर्वे दादा, दीपक पांडे दादा आणि सुनील परदेशी दादा यांनी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून ह्या संस्थेला मध्ये आज कार्यक्रमाला बोलवलं। त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी असेच मुलांसाठी मुलांचे सप्तगुण ओळखून त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।